नमस्कार मंडळी, आज आपल्यासोबत आहेत होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर विवेक शिंदे सर, ज्यांनी त्यांच्या आयुष्याची जवळपास 30 वर्ष वाहून घेतलेत रुग्णसेवेत आणि त्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहे त्यांच्या होमिओपॅथीचा प्रवास कसा होता ते. नमस्ते मॅडम. मी माझ्या होमिओपॅथीमध्ये गेले 30 वर्ष झाली होमिओपॅथी प्रॅक्टिस करतो. होमिओपॅथिक हा पूर्वीच्यापासून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, त्यामुळे होमिओपॅथिकचं लोकांना जास्त परिचित नाही. आम्हाला ऐकायला आवडेल की तुम्ही होमिओपॅथीकडे वाटचाल कशी केली. एक काळ असा होता, ज्यावेळी मी 7वी 8वीला असेल त्यावेळेला म्हणलं माझ्या आई आजारी पडली होती आणि तिला ताप आणि थंडी वाजून येत होती. विशेषतः खोकल्याचाही त्रास तिला चालू होता. डॉक्टरने ॲलोपॅथिक डॉक्टरांच्याकडे ट्रीटमेंट घेतली त्यावेळी इंजेक्शन दिलेले होते. त्यावेळी ते इंजेक्शनच्या 48 तासानंतर रिॲक्शन आली. रिॲक्शन आल्यानंतर माझी आई कोमामध्ये गेली आणि कोमामध्ये गेल्यानंतर त्या आईला माझ्या वडिलांनी शिक्षक असल्यामुळे वडिलांनी मिरजला ॲडमिट केले. गायकवाड हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. तिथं त्यांच्या पराकष्टानं उपचार चालू केले, तरी पण माझ्या आई काही शुद्धीवर येत नव्हती. शेवटच्या क्षणाला वडिलांनी सांगितलं, वडील शिक्षक असल्यामुळे वडिलांनी सांगितलं, डॉक्टर असं त्या डॉक्टरांची इंजेक्शन झाल्यानंतर 48 तासानंतर रिॲक्शन आली, त्या इंजेक्शनचा उत्तरा अँटीडोस द्या. त्यावेळी डॉक्टरने सुद्धा ऐकलेलं नाही, पण शेवटी डॉक्टरने सगळे उपचार करून जमले. ते इंजेक्शनच्या उत्तरात शेवटी वडिलांचं ऐकलं आणि एक इंजेक्शन दिलं. ते 10 मिनिटात माझी आई क्युअर झाली. त्यावेळी ठरवलं की आपण भविष्यामध्ये जर डॉक्टर बनायचं झालं तर ॲलोपॅथिक डॉक्टर बनायचं नाही. आयुर्वेद असताना आयुर्वेदिक किंवा युनानी असताना तुम्ही होमिओपॅथीच का निवडली. कारण होमिओपॅथिकमध्ये कुठले साईड इफेक्ट नाही. इव्हन पेशंट तर आजारातनं तो बरा झाला पाहिजे, साईड इफेक्ट नाही. आणि आत्मा आणि विशेष म्हणजे मानसिकता आणि शारीरिकता हे सगळ्यांचं समतोलपणा अभ्यास करूनच ते होमिओपॅथिकमध्ये ट्रीटमेंट दिली जाते. लाईक प्युअर लाईक हे होमिओपॅथिकचं तत्व असल्यामुळं काट्याने काटा काढा हे तत्व मला आवडलं, म्हणून मी होमिओपॅथिक घेतले. होमिओपॅथिक आता तुम्ही होमिओपॅथिक प्रॅक्टिस 30 वर्ष झाली करताय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय अडचणी आल्या. सुरुवातीपासून भरपूर अडचण आल्या, कारण होमिओपॅथिक हे काय आहे हे लोकांना अजून गंध माहीत नव्हता की होमिओपॅथिक गोळ्या कशा असतात, काय असतात हे लोकांनाही माहीत नव्हतं. मग लहानशा शाबतांदळासारख्या गोळ्या दिसायच्या, लोक म्हणतात शाबतांदळच देतोय, मग शाबतांदळ द्यायला शाबतांदळाची गोळ्या खाऊन कुठे पेशंट बरे होतात का, असे गैरसमज होते पूर्वी. नाही असं नाही. पण ज्या वेळेला पेशंटला थोडाफार रिझल्ट मिळाल्यानंतर पेमेंट मिळत होतं आणि ते पण त्यांच्या खर्चानं इंजेक्शनच्या मनात पेमेंट देत नव्हते, कारण 5 रुपये दे 10 रुपये दे अशी जी कंडिशन होती. त्यावेळेला मी दिलं ठीक आहे म्हणलं, लोकांना कळू दे की होमिओपॅथिकनं गुण येतोय, म्हणून थोडासा पैशाचा आर्थिकदृष्ट्या सहन केला. आणि त्यानंतर पहिली पेशंटच्या बाबतीत बघायला गेलं की होमिओपॅथिकमध्ये लोकांचा टर्न करण्याचा प्रयत्न करत ॲलोपॅथिक करत होतो मी, हळूहळू ती कमी करत गेलो. मग तुम्ही तो डिसिजन का घेतला, म्हणजे ॲलोपॅथी तुम्ही स्टार्टिंगला करत होता पण नंतर होमिओपॅथी करायचं का डिसिजन घेतला. होमिओपॅथिकला मी असं तर ज्यावेळी मी शुक्रवार होता, शुक्रवारी एक आगळगावचे एक पेशंट आलं होतं, मयुरा तुकाराम रास्ते म्हणून ते मुलगी आली होती. त्या मला वाटते कच्चून 6-7 वर्षाची असेल, त्याला प्रोलेस ऑफ रेक्टम होतं. त्यावेळेला मी माझ्या वाचनात गेलं की प्रोलेस ऑफ रेक्टम होमिओपॅथिकमध्ये आहे मेडिसिन आणि ती मेडिसिन देऊन बघावं आपण. मग 1 ड्रॉप मी एक मेडिसिन दिलं आणि दुसरं त्याच्याबरोबर त्या पेशंटच्या ह्याच्यानुसार प्रेझेंट कंप्लेंटनुसार दुसरं एक मेडिसिन दिलं. असे 2 प्रकारच्या डब्या दिल्या आणि फार तर मग बघावं म्हणलं की 8 दिवसाचा प्रयोगानंतर खायला चांगलं, कारण होमिओपॅथिक 3-4 टाईम खाऊन सांगितलं मी, का तर होमिओपॅथिकमध्ये रिॲक्शन नाही म्हणून 3-4 टाईम खायला लावले. आणि विशेषतः म्हणजे त्या 8 दिवसानंतर तो पेशंट मला प्रोलेस ऑफ रेक्टमचा पेशंटचा वडील आला. पेशंटचा वडील आल्यानंतर ते म्हणले डॉक्टरांचा पेशंट क्लिअर झाला. मला खरं वाटलं नाही. त्यावेळेस प्रत्यक्षात पेशंटला घेऊन यायला लागलं, मी बघितलं ते आणि खरंच जागेवर बसलं. त्यावेळी मी विचार केला की या प्रोलेस ऑफ रेक्टमला ह्या डॉक्टर लोकांनी तालुका प्लेसच्या डॉक्टर लोकांनी ऑपरेशन शिवाय पर्याय नाही असं सांगितलेलं असताना, जर एवढ्याच 1 ड्रॉपच्या डबीनं जर एवढा मोठा आजार जर बरा होत असेल तर होमिओपॅथिक प्रॅक्टिस का करू मी. म्हणून त्यावेळेला एक पहिला अनुभव घेण्यात आला माझ्याला आणि त्यावेळेपासून मी होमिओपॅथिकमध्ये ज्यादा इंटरेस्ट. तर सर तुम्ही तुमची जी स्टार्टिंग केलेली प्रॅक्टिसची ती तुम्ही खेडेगावातच स्टार्ट केलं, तर तुम्ही खेडेगावच का निवडलं प्रॅक्टिससाठी तुमच्या.
सुरुवातीला खेड्यात गावातमध्ये शहरामध्ये लोक जायचं कळलं, कारण शहरामध्ये ॲलोपॅथिक डॉक्टर असायचे, खेड्यामध्ये दुर्मिळ असायचे. आणि शेवटी खेड्यामध्ये इमर्जन्सी ट्रीटमेंट देता येते शहरामध्ये, म्हणून शहरातले पेशंट शेवटी शहरातले डॉक्टर ज्यावेळी ॲलोपॅथिक ट्रीटमेंट देऊन त्याने कंटाळतात, पेशंट बरा होत नाही, ते शेवटी कंटाळून पेशंट खेड्यात राहतात. आणि त्या पेशंटचा अभ्यास करण्यासाठी मला म्हणजे कंटाळून म्हणजे शक्य करण्यासाठी प्रयत्न करावा म्हणलं, आपण कुठं कमी पडतं, आपलं काय होमिओपॅथीमध्ये आहेत का हे स्टडी करत राहिलो. आणि त्या केसेसमध्ये माझं खेड्यात असल्यामुळे मी स्टडी करत राहिलो आणि प्रत्येकावर औषध शोधत गेलो. मग खेड्यातल्या लोकांनी तुम्हाला कसा रिस्पॉन्स दिला? म्हणजे पहिल्यांदा लोक म्हणायचे की शाबू तांदळाच्या गोळ्या असतात, हे असते, तर त्या लोकांनी कसं सुरुवात केली किंवा तुम्ही कशी सुरुवात केली त्यांना होमिओपॅथी द्यायला? त्यावेळेला ते ज्यावेळेला लहानशा गोळ्या वाटायच्या, पहिल्यांदा शाबू तांदळाच्या गोळ्या वाटायच्या, लोक बरं इंजेक्शन केलं, आम्ही मोठं केलं, मोठ्या डॉक्टरांच्याकडे जाऊन आलो, सगळं केलं, पण काय उपचार नाही. ह्या शाबू तांदळाच्या गोळ्या ना, एवढ्याशा छोट्याशा गोळ्या ना, तर आम्हाला जर आराम मिळत असेल तर त्याच गोळ्या द्या म्हणून मागायला सुरुवात झाली. आणि त्यावेळी खरंच होमिओपॅथिक मग हळूहळू मी वाढवत गेलो आणि ॲलोपॅथिक कमी करत गेलो, कारण लोकांच्यामध्ये बिनलं गेलं की ही लहानशा गोळ्या फार मोठी काम करतात. दिसायला लहान आहे पण कार्य मोठं आहे, हे होमिओपॅथिकमध्ये पहिल्यांदा अनुभवात आलेला. आणि त्यावेळी लोक मागून घेत होते. अशी तुमच्या प्रॅक्टिसमध्ये कोणती केस आहे जी तुमच्या कायम लक्षात राहील? होमिओपॅथिकने ट्रीट केलेली पहिल्या सुरुवातीचं ते मयूर तुकाराम रासके प्रोग्रेस ऑफ रेक्टमचे चित्र आहेच आहे. शिवाय यानंतर मी माझं ज्यावेळेला कवठेमंगळामध्ये बिल्डिंग बांधकाम केलं, त्यावेळेला होमिओपॅथीमध्ये तो पेशंट आला, वडिलांचा दोस्त होता, तो पेशंट जेवणासाठी आला, तो जेवताना तो घशाचा त्रास होत होता. आणि त्याला त्यावेळी त्यांनी डायग्नोज केलं होतं की मिरेस हॉस्पिटलमध्ये मसनमध्ये की कॅन्सर घशाचा आहे. आणि घशाचा आलं तर त्या पेशंटला काही गिळता येत नव्हतं, इव्हन लिक्विडसुद्धा गिळता येत नव्हतं. आणि त्यावेळी वडिलांनी सांगितलं, हा माझा दोस्त आहे, तुझ्या होमिओपॅथिकनं काय कवर होते का बघ, याच्याकडून काही पैसे घेऊ नको. आणि त्यावेळी मी होमिओपॅथिक औषध दिला. ज्यावेळी वास्तुशांतीला आला, तो एक कपर चहासुद्धा किंवा एक कपर दूधसुद्धा तो पिऊ शकला नाही. त्यावेळी होमिओपॅथिक देत गेलो. आज आहे तो पेशंट, तो आज म्हणजे तिखट सुद्धा जेवण करू शकतो आणि करतो आहे, ह्याचा आनंद वाटतो. म्हणून मी होमिओपॅथिकला जास्त लक्ष देत गेलो आणि तो आज जवळजवळ 80 वर्षाचा असेल. तर सर तुम्हाला काय वाटतं, होमिओपॅथी इतर पॅथींपेक्षा किंवा ॲलोपॅथी, आयुर्वेद, युनानी असेल ह्यापेक्षा कशी वेगळी आहे? होमिओपॅथी लाईफ क्युअर आहे. लाईफ होमिओपॅथीचं मूळ शब्द हे होमिओपॅथीचं पहिलं तत्व आहे. काट्याने काटा काढा हे होमिओपॅथीचा बेस आहे. जर समजा पाहिजे असणार, ॲलोपॅथिक डॉक्टर काय करतात की आजार तात्पुरतं थांबवतात, तर कम्प्लिटली क्युअर नाही करत. पेशंट शुड बी क्युअर तर परमनंटली, ही जी व्याख्या आहे ही व्याख्या करतच नाही. कारण तात्पुरता टेम्पररी रिलीफ मिळते, पेशंटला बरं वाटते आणि ते आजार तसाच राहतो, आजाराची जंतू तशीच शरीरात राहतात आणि त्यानंतर मग क्रॉनिक केसेस तयार होतात. आतापर्यंत लोक असं म्हणतात की होमिओपॅथी फक्त सर्दीवरती किंवा साध्या साध्या रोगांवरती काम करते, पण तुम्ही काय सांगताय की जे अजून कोणते रोग आहेत किंवा अजून कोणते आजार आहेत त्याच्यावरती होमिओपॅथी बेस्ट चांगलं काम करते? आता हे सर्दीवर प्रयत्न होत नाहीत. हे ज्यावेळी पेशंटला होमिओपॅथिकचं ॲक्यूट केसेसमध्ये होमिओपॅथिकला लोकांचा टर्न ज्यावेळी कंप्लीट होईल, मी म्हणतो की मी 24 तासात ॲक्यूट केस कवर होते, या मताचं मी आहे. ॲलोपॅथिकपेक्षा फास्ट रिझल्ट आणि कमी खर्चामध्ये होते, हा अनुभव घेतलेला आहे. पण तितकंच त्याचं शरीर हा होमिओपॅथिकने फिल्टर झालेलं असावं. आणि जर नसेल तर समजा त्यात पुरुषांच्यापेक्षा लेडीजमध्ये व्हेरिएशन असल्यामुळे रिझल्ट फास्ट येतो ॲक्यूट केसेसमध्ये सुद्धा. आणि तसं बघायला गेलं तर होमिओपॅथीमध्ये असाध्य जे आजार आहेत ते साध्य होतात, हे होमिओपॅथिकचं पहिलं आहे. जे साध्य नाही ते साध्य होणारे ट्रीटमेंट होमिओपॅथिक पॅथमध्ये आहे. म्हणून होमिओपॅथिकमध्ये मी इंटरेस्ट जादा घेतला, आयुर्वेदापेक्षा होमिओपॅथीमध्ये घेतला. होमिओपॅथीमुळे रुग्णांचं जीवन कसं बदलतं ह्याचं काही एक्झाम्पल सांगताय का तुम्ही? तसं बघायला तर हा किस्सा भरपूर घेण्यासारखा आहे. बरीच काही पेशंट आहेत, काय उपचार ॲलोपॅथीच्या डॉक्टरांचे, तज्ज्ञ डॉक्टरांनी याच्यावर उपचार नाही आहे. उदाहरणार्थ स्टेरिलिटीमध्ये सांगायचं झालं, पुरुषामध्ये दोष असेल तर त्या पुरुषाला असं सांगितलं जातं की बाबा ह्याच्यामध्ये तुमचा काय उपयोग होणार नाही. अशा वेळेला त्या पुरुषाची मानसिकता बदलून आत्महत्याकडे जाण्याची प्रवृत्ती होत होती. तसे बघायला गेले तर आत्महत्याची प्रवृत्ती त्यावेळेला फक्त पेशंटचा रिपोर्ट आले आणि पेशंट माझ्यापुढे येऊन रडले, डॉक्टर मी फायनल तुमचा विचार घेतो, तुम्ही जर नाही होत असं म्हणला तर मी जीवनाचा पूर्णविराम घ्यायला तयार आहे. अशा वेळेला त्या
पेशंटला मी आज सांगितलं, ज्यानं तू अंत करणार आहे स्वतःच्या जीवनाचा, त्याच औषधाने मी तुझ्याबरोबर करून करेन, पण माझ्यातनं अपयश आलं तर. आणि तू माझ्या नियमाप्रमाणे वाग, तुला ह्याच्यात यश मिळेल. आणि त्यानुसार मी त्याचे रिपोर्ट तयार केले आणि त्या पेशंटला ट्रीटमेंट काही महिने दिले. आज त्या पेशंटला जे अशक्य होतं ते शक्य झालं. त्याला 2 मुलं आहेत. आणि हेच तर मग त्याच्यावरला चेहऱ्यावरला हास्य बघून मलाही समाधान वाटतं की आयुष्यात भरपूर काय कमवलं. भले पैसे नाही कमवले, पण निदान समाधान कमवलं, ह्याचा आनंद आहे. बरोबर. तर सर तुम्ही होमिओपॅथीमध्येच काय एवढा इंटरेस्ट घेतला? ज्यावेळी आम्ही शिकत होतो त्यावेळी प्रॅक्टिकलला बेळगावमध्ये माझं शिक्षण झालं. मी होमिओपॅथिक बेळगावमध्ये केलं. आणि त्यावेळी शेख कॉलेजचे डीन होते. आणि त्यांच्याकडे स्किन डिसीजचा पेशंट इंग्लंडवरून आला होता. आणि तो पेशंट होमिओपॅथिक औषधासाठी शेखचा ॲड्रेसवर त्या कॉलेजला आला. आणि त्या कॉलेजमध्ये तो पेशंट त्या डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे 2-3 महिने थांबला आणि स्किन डिसीजमध्ये ते क्युअर झाला. त्यावेळी ठरवलं आम्ही प्रॅक्टिकल ज्यावेळी करत होतो, आपण होमिओपॅथिक प्रॅक्टिस केले, तर ह्या डॉक्टरांच्यासारखंच आपल्याकडे सुद्धा बाहेरचा पेशंट, बाहेरच्या देशातला पेशंट यावं, त्या जिद्दीनं मी आज पावलं टाकत आलो. आज मलाही समाधान आहे की माझ्याकडे आज अमेरिकेतलं पेशंट येत आहे. हेच आनंद होमिओपॅथीमध्ये. तुम्ही गल्लीपुरता फेमस होऊन द्यायचं तर अमेरिकेचं सुद्धा होमिओपॅथिक निदान कुठल्या डॉक्टरने दिलं ह्याचं नाव तुमचं लागलं पाहिजे. पैसा महत्त्वाचा नाही. तर सर आता जसं तुम्ही उल्लेख केला की तुम्ही अमेरिकेतल्या पेशंटला औषधं देता, तर आम्ही ऐकून आहे की तुम्ही व्हिडिओ कॉलवरती पेशंटला कन्सल्टिंग करता आणि त्यांना इथून औषधं ट्रान्सपोर्ट करता. तर तुम्ही त्याचा किस्सा सांगा आम्हाला काय? त्या अमेरिकेतल्या पेशंटना ते पहिल्यांदा तिला ते डोकं दुखण्याचा प्रकार होता. आणि बरेच वर्ष झाले ॲलोपॅथिक औषध खाऊन खाऊन ते कंटाळले होते. अमेरिकेतले सुद्धा डॉक्टरांच्याकडे ट्रीटमेंट घेतलेले होते. ते इंडियात तिचं माहेर घर असल्यामुळं, पंढरपुरातलीच मूळची ती मुलगी, आणि ते अमेरिकेतलं स्थायिक झाल्यामुळं तिचा भाऊ एक पंढरपुरात असल्यामुळे तिनं तिच्या भावानं आणि वडिलांनी सांगितलं की आमच्या बहिणीचं डोकं फार वर्षापासून दुखतं काय. त्यावेळी त्यांनी व्हिडिओ कॉल केला. आणि व्हिडिओ कॉल केल्यानंतर तिला विचारलं मी की बाबा डोकं दुखते तर कुठं दुखतं आहे. त्यावेळी तिनं टॉप ऑफ द हेडला हात गेला. तिचा टॉप ऑफ द हेडला हात गेल्यानंतर मी येथूनच सांगितलं की बाबा टॉप ऑफ द हेडला गेलं आहे, ते युट्राइन ट्यूमर असू शकते आणि सोनोग्राफी करा. तर त्यानंतर सोनोग्राफी त्यांनी केलं तर युट्राइन ट्यूमर निघाला. आणि युट्राइन ट्यूमरची ट्रीटमेंट दिल्यानंतर तिचा हेडेक प्रॉब्लेम कायमचा मिटला. जसं तुम्ही बोलला की तुम्ही व्हिडिओ कॉलवर बघून किंवा फेशियल ॲनालिसिस बघून, चेहरापट्टी बघून तुम्ही औषधं ठरवता, किंवा होमिओपॅथीमध्ये पेशंट दरवाजातून कसा चालत येतोय, कसा वागतोय ह्याच्यावरून औषधं दिली जातात. तर तुम्ही अजून काय इन्व्हेस्टिगेशन करता होमिओपॅथीमध्ये? सर्वसाधारण पेशंटची कंप्लेंट ऐकून घेतो मी पहिल्यांदा. त्या पेशंटच्या कंप्लेंटनुसार इन्व्हेस्टिगेशन करून घेतो. कारण पॅथॉलॉजीचा आधार घेतो मी. पॅथॉलॉजी केली किंवा सोनोग्राफीसुद्धा करून घेतो. काय गरज पडल्यास सोनोग्राफीसुद्धा करून घेतली जातात. पण कंप्लेंट बघू नये. जर सिव्हिअर कंप्लेंट असेल तर सोनोग्राफी केलं पाहिजे. कारण का आजार का झाला काच उत्तर शोधलं पाहिजे. आणि जोपर्यंत का वाला औषध येतात नाही तोपर्यंत तो आजार बरा होणार नाही. पेशंटला होमिओपॅथीमध्ये पण समाधान मिळणार नाही. होमिओपॅथिक समाधान मिळण्यासाठी मला पॅथॉलॉजीचा स्टडीचा प्रत्येक बेसला प्रत्येक पेशंटला द्यावं लागतं. काही क्रॉनिक केसेस झालेले आहेत त्यांनी आणि डॉक्टर लोकांनी प्रयत्न केले आहेत. होमिओपॅथिक डॉक्टरांनी सुद्धा प्रयत्न केले पण पेशंट बरे होत नाही. त्यावेळी निश्चितपणे आपण कुठे तर थांबलो आहे. आणि पॅथॉलॉजिकली बेस न बघता ट्रीटमेंट दिली त्यामुळे ते स्वतः डॉक्टर समजतात की मी देव आहे. पण ॲक्च्युली तो पेशंट आजार किरकोळ पॉईंटमुळे थांबलेला आहे की पॅथॉलॉजी बघितल्यानंतर कळतं. आणि तो आलेला अडथळा दूर केल्याने तो पेशंट बरा होतो. बरोबर आहे. म्हणजे जे पण आजाराचं मूळ कारण आहे हे जाणून घेतलं पाहिजे. बरोबर. तर सर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की ॲलोपॅथीवाले जे म्हणतात इन्क्युरेबल केसेस, कॅन्सर असेल, इन्फर्टिलिटी असेल, तर तुम्ही अशा कोणकोणत्या गंभीर आजारांवरती आतापर्यंत सक्सेसफुली ट्रीटमेंट दिली आहे? पहिल्यांदा क्रॉनिक केसमध्ये म्हणजे गंभीर आजार जर बघितलं तर आजकाल ग्रामीणमध्ये जास्तीत जास्त दमा हा प्रकार आहे. ग्रामीणमध्ये असंच एका लहान मुलाला दमा झाला होता आणि मोठ्या स्पेशलिस्ट ॲलोपॅथिक स्पेशलिस्ट डॉक्टरने सांगितले की हे आयुष्यभर हा आजार बरा होणार आहे आणि तुम्ही ह्याची ट्रीटमेंट कायमस्वरूपी घ्यावं लागेल. आणि तो पेशंट ज्यावेळी माझ्याकडे आला त्यावेळी माझ्यासाठी ते चॅलेंजिंग केस होते. होमिओपॅथिकमध्ये क्रॉनिक केसमध्ये असाध्य वाटणारा आजार ती शिकायला लागली. त्यावेळी मी पॅथॉलॉजीचं रिपोर्ट घेतले. पॅथॉलॉजी म्हणजे मेडिसिननुसार आता आमचे होमिओपॅथिक औषध दिले. आज तो पेशंट 7वी-8वीला असलेला मुलगा ज्यावेळी डॉक्टरने सांगितले की 5-6 महिनेसुद्धा जगणार नाही, आज तो शिक्षक झालेला आहे. आज शिक्षक झाला आहे, लग्न झालेलं आहे, त्याला 2 मुलं आहेत.
आज सगळ्यात त्याला दमा नाही. हा आनंद जो आहे ह्यामध्ये फार मोठी ताकद आहे. होमिओपॅथीमध्येच एवढं करू शकतं की आनंद मिळू शकतो. बाजारात आनंद हा मिळत नाही. असे भरपूर आजार आहेत अशक्य वाटणारे ते शक्य झाले. गंभीर आजार बघितले तर कॅन्सरसारखे आजार सुद्धा होमिओपॅथीने क्युअर झालेले आहेत. अशी भरपूर उदाहरणं आहेत माझ्याकडे. पण वस्तुस्थिती अशी आहे की पेशंटला ॲलोपॅथिक डॉक्टरांचं एक पहिल्यापासून तत्व आहे की पेशंटला भीती घालणे. पण माझ्यासारखा होमिओपॅथिक डॉक्टर पहिल्यांदा पेशंटला आधार देतो आणि तो बरा होतो. आधार ही त्याने डॉक्टरांचं कर्तव्य आहे. पण आधार न देता जर आधार तुटल्यासारखा त्या पेशंटला वाटतं त्यावेळी तो मग विश्वास सोडून देतो. जगण्याचा विश्वासच ठेवत नाही. त्यामुळे तो पेशंट दाखवतो. बरोबर. मानसिकतेला आधार देणं गरजेचं आहे. बरोबर आहे सर. तुम्ही म्हटलं तसं की माणसं कधी कधी गोळ्यांनी नाही तर मानसिक आधाराने बरी होतात. तर तुमच्या असा एखादा प्रसंग आहे का तुमच्या प्रॅक्टिसमधला जो मानसिक आधाराने बरा झालाय? असे काही प्रसंग आहेत. पूर्वीचे लोक सगळीच काही सुशिक्षित नसतात. त्यामुळे मोठा आजार झाला म्हणून डॉक्टर सांगतात त्या पेशंटला डायरेक्ट. मोठा आजार झाला म्हणून पेशंट खच्चीकरण करतो आणि तोच पेशंट माझ्याकडे आला आणि मी त्याचे व्यथाला रिपोर्ट बघितलं आहे आणि रिपोर्ट बघितल्यानंतर हा तुला आजार नाही आहे रे बाबा म्हणलं की तू बरा होतोयस. एवढा जरी त्याला आम्ही आधार दिला तो मग असं की कुठला TB सारखा आजार असू दे नाही तर दम्यासारखा आजार असू दे नुसतं पाठवून हात फिरवला तर तो पेशंट बरा झालेला. आज तर एक कितीतरी पेशंट आहे की जेणेकरून वयस्कर पेशंटसुद्धा क्युअर झालेले. असे भरपूर उदाहरण देता येईल माझ्याकडे. पेशंटच्या डॉक्टरांच्या शब्दावर ते पेशंट बरे होतात हे अनुभव आहे. बरोबर आहे. गोळ्यांपेक्षा मानसिक आधार पेशंटला देणं खूप महत्त्वाचं आहे. आत्ता चालू घडीला कॅन्सरच्या खूप जास्त केसेस आहेत. तर तुम्ही आतापर्यंत म्हणजे म्हणतात की कॅन्सर हा इन्क्युरेबल डिसीज आहे. ॲलोपॅथीवाल्यांचं म्हणणं आहे की कॅन्सरवरती ट्रीटमेंट नाही आहे किंवा किमोथेरपी सारख्या भयंकर अशा ट्रीटमेंट घ्यायला लागतात. तर होमिओपॅथीमध्ये तुम्ही आतापर्यंत जे कॅन्सरचे पेशंट क्युअर केलेत तर त्याचे काही आम्हाला किस्से सांगा. माझ्याकडे पहिल्यांदा पेशंट येतो तो कॅन्सरचा आला तर हा तिसऱ्या ठेपला किंवा दुसऱ्या ठेपला येतो. ॲलोपॅथिकची ट्रीटमेंटमधनं तो ॲलोपॅथिकची ट्रीटमेंट घेऊन दमतो. सगळे ट्रीटमेंट घेतलेले असते त्यांचे सर्व विलास झालेले असतात. शेवटी पेशंट क्युरेबल होत नाही असं वाटते त्यावेळेस पेशंट हा होमिओपॅथीकडे दुसऱ्या पॅथीकडे टर्न होतो. पण आज माझ्या अनुभवानुसार ज्यावेळेला किमो रेडिओथेरपी ही घेतली जातात त्यावेळी ते कॅन्सरच्या पेशी ह्या एका जागेवर असलेल्या पेशी सगळीकडे पसरतात, स्प्रेड होतात आणि स्प्रेड झालेल्या त्यामुळे ते एकदम पेशंट क्युअर करायला फार अवघड जाते. म्हणून रेडिओथेरपी किमोथेरपी घेतलेला पेशंट 90% तर होमिओपॅथीमध्ये सक्सेस होत नाही. पण त्यातल्या त्यात 10%च नक्की पेशंट क्युअर होतो. पण जर समजा किमो रेडिओ न घेता तो पेशंट डायरेक्ट आला तर होमिओपॅथीमध्ये 100% पेशंट क्युअर होतो. आणि ते 100% क्युअर करत असताना आजार मला फार मोठा आहे ही जी भीती आहे ती डॉक्टरनी काढली पाहिजे. उदाहरणार्थ साप चावल्यानंतर सगळेच साप चावल्यानंतर माणसं मरते. की साप नसला तरी त्याचं दुसरं काही तर चावलं असेल तरी साप चावला म्हणतात आणि त्याच्या भीती कुठून मरतो. तसं कॅन्सरच्या बाबतीत सुद्धा मी याच्यातनं बरं होणार नाही ही जी भीती आहे. उदाहरणार्थ ही भीती घेतल्यानंतर भीतीपोटी पेशंटचं भीती काढून टाकली पाहिजे आणि त्याला गांभीर्याने म्हणजे कसं त्या आजाराला फाईट द्यायची की त्याला गाईडन्स केलं तर होमिओपॅथीमध्ये पेशंट सक्सेस झालेली बरीच होतात. शेवटी मानसिकता ढळू न देणं की पहिल्यांदा त्या पेशंटचं पण कर्तव्य आहे आणि डॉक्टरांचंही कर्तव्य आहे. तर सर तुम्ही आतापर्यंत जे सक्सेसफुली कॅन्सरचे पेशंट ट्रीट केलेत तर त्यांचे थोडंसं आम्हाला सांगा. विक्टर कॅन्सरचा एक पेशंट माझ्याकडे आहे आणि तो किमोथेरपी न घेतात निम्यातूनच पेशंट आल्यानंतर ज्यावेळी होमिओपॅथिकची ट्रीटमेंट घेतली आज गेले 10 वर्षापूर्वी काही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हा पेशंट 6 महिनेसुद्धा नाही आहे. आज 10 वर्ष झाले तो पेशंट आहे. पण मी काय 10 वर्ष काही ट्रीटमेंट दिलेली नाही. होमिओपॅथिक फक्त ट्रीटमेंट 6 महिने दिली. 6 महिन्यात तो पेशंट आज तागायचा आहे आणि त्याचा जे आत्म्याचा दुवा आहे तोच मला मिळत गेला आहे. मी दवा दिला आहे दुवा कमवला आहे. होमिओपॅथिकमध्ये दवा दिला पैसा कमवला नाही दुवा कमवला आहे आणि हेच ध्येय डॉक्टरनी ठेवलं पाहिजे. ॲलोपॅथिक डॉक्टर असो आयुर्वेदिक डॉक्टर असो तर होमिओपॅथीमध्ये दवा द्या दुवा कमवा. दुवा जोपर्यंत कमवत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही आजाराला सक्सेसफुल होत नाही. हा अनुभव आहे मला. बरोबर आहे. तर सर आतापर्यंत तुम्ही कॅन्सरचे कोणकोणते प्रकार म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर म्हणा, सर्व्हिस कॅन्सर म्हणा, युटेराईन कॅन्सर, लंग कॅन्सर तर तुम्ही आतापर्यंत तुमच्याकडे कोणकोणत्या केसेस होमिओपॅथीने क्युअर केलेत तुम्ही? इव्हन ब्लड कॅन्सरसुद्धा मी क्युअर केलेलं आहे. ठामपणाने केलेलं आहे. त्यासाठी मी इन्व्हेस्टिगेशनचा आधार घेतो आणि पेशंटचं फेसबुक रिडिंग इन्व्हेस्टिगेशन सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून डायग्नोस हे करतो आणि त्यानुसार पेशंटला लागणारं मेडिसिन चॉईस करतो आणि ते झालेले आहेत पेशंट. ज्याला रक्ताच्या बाटल्या चढवा लागतात ते पेशंट आज 12% HBवर आहे. न बाटल्या चढवता 12% HB ही होमिओपॅथिक आहे. आज देणारा डॉक्टर व्यवस्थित भेटला पाहिजे. होमिओपॅथिक मंडळी
सरांकडून आपण आता ऐकलंय की होमिओपॅथीने कॅन्सरसारखा रोगही क्युअर होऊ शकतो. तर ज्यावेळेस आपण सरांच्या क्लिनिकमध्ये एंट्री मारली सर, त्यावेळेस आम्ही बघितलं की खूप सारे दाम्पत्यांचे तिथे त्यांच्या मुलांसोबत फोटो लावलेले आहेत. तर त्या फोटोमागचं रहस्य काय आहे? ते सर्व फोटो आहेत ते आहे की ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेऊन दमल्यानंतर फायनलल्या होमिओपॅथिकचं यश आहे ते की वांजपणावरच होमिओपॅथिक सक्सेस झालेलं प्रतीक आहे. आणि प्रत्येक असे भरपूर पेशंट आहेत की होमिओपॅथिकनं मातोत्तर मी दिलेलं आहे. ओपन चॅलेंजमध्ये काही केसेस मी घेतलेले आहेत ते ज्यांना आयुष्यभर होणार नाही मी सांगितलेले आहेत, त्या केसेस मी होमिओपॅथीमध्ये सक्सेस आहे. त्यासाठी मी ते पॅथॉलॉजीचा आधार घेतला. ॲलोपॅथिकच्या डॉक्टरांचा ते काय घेतला याच्याशी मतलब नाही, मला ज्याची गरज आहे त्याचे आधार घेतला, त्यानुसार ट्रीटमेंट दिली. आज होमिओपॅथिकनं मी सक्सेस आहे या मुलाला. आणि असे काही बरेचसे किस्से आहेत की जेणेकरून ते लाईफमध्ये होणार नाहीत पण साध्य झालेले आहेत. तर सर आम्हाला एखादा असा किस्सा सांगा की वांजपणा किंवा इन्फर्टिलिटी ज्याला आपण म्हणतो तो तुम्ही कसा ट्रीट केला? एक महत्त्वाचा पॉईंट असतो की वांजपणा जर हा एकट्याचा पुरुषामध्येच असतो, लेडीजमध्ये नसतो, किंवा लेडीजमध्येच फक्त वांजपणा असतो पुरुषामध्ये काय नाही आहे, हा गैरसमज आहे. बरोबर आहे. आणि लोक हे- म्हणतात की हा पुरुषाचा दोष हा, नसतो, नाही, लेडीजचा दोष दोष असतो. तर हा गैरसमज आहे. वस्तुस्थिती अशी आहे की पॅथॉलॉजी रिपोर्ट दोघांचीही बघणं गरजेचं आहे. डॉक्टरने दोघांचे रिपोर्ट बघितले तर ते दोघांचे रिपोर्ट त्यांनी स्वतःकडे ठेवले पाहिजे. पेशंटला कुठल्याही सांगायची काय गरज नाही, जे ज्यासाठी आले ते साध्य करणे हे डॉक्टरचं काम. कोणामध्ये दोषही सांगायची काय कारण नाही आणि कोणामध्ये दोष सांगू नये, कारण त्या सुखी संसारामध्ये मीठ टाकू नये. आणि आज माझ्याकडे असे काही केसेस आले की की एकमेकाला फायनल काय बाबा माझ्यात दोष नाही तुझ्यात दोष नाही, मी दोघांनाही दोषी म्हणून सांगत असतो आणि दोघांनाही ट्रीटमेंट देत असतो. कधी कधी गोष्टी नाही का घटस्फोटापर्यंत जातात. आणि त्यावेळेस घटस्फोटापर्यंत जाणारच आहे. कारण का ज्या लेडीजला तो बाबा एखाद्या डॉक्टरनी, एखाद्या लॅबवाल्यानी किंवा डॉक्टरनी ती रिपोर्ट सांगितलेला जातो, त्या रिपोर्टला धरून ते लोक घटस्फोटात मागत बसतात. एका स्त्रीला आई होणं हे जे सुख असतं आणि जर ती पॉसिबल नसलं म्हणजे काहीतरी कारणांमुळे तिला वांजपणा आला असेल तर ते होमिओपॅथीनं तुम्ही आतापर्यंत कसं ट्रीटमेंट दिली आहे? होमिओपॅथीमध्ये जर समजा त्या लेडीजची पहिल्यांदा मी माझ्या होमिओपॅथीमध्ये डिटेल विचारतो की पहिली स्टार्टची एमसी कधी आली, तिथून ते तिची रेग्युलर एमसी येत गेली का इरेग्युलर गेली, इरेग्युलर मेंट्रो फ्लो आहे का इरेग्युलर हे आहे, हे सगळा स्टडी करत गेलो. त्यानुसार मेडिसिन चॉईस करत गेलो. आणि काही होमिओपॅथीमध्ये जे पथ्य आहेत किंवा होमिओपॅथीमध्ये सरस आमच्या गॉडफादर व होमिओपॅथिक फादरचं जाईल सामने हानमधनं सांगितलेलं आहे कॉपी पिऊ नका करू नका. पण मी माझ्या रिसर्चमध्ये ही 3 पथ्ये काढलेले आहेत माझ्या स्वतःच्या अभ्यासानुसार. टोमॅटो, तुरीडा, बटाटा हे शरीराला वाढवलेली उष्णता आहे. आणि कॉफी ही आमच्या गॉडफादर होमिओपॅथिकनेच केलेलं आहे, पथ्य काढलेलं आहे. मी तेवढं एक वर्णार्जित म्हणून मी ते चालू ठेवलेलं आहे. आणि आज ज्याच्यापासून उष्णता तयार होते ते आठवण खायला बंदी करतो मी. आणि ते खाणं बंद केल्यानंतर जे ट्रीटमेंट द्यायची असते ती ट्रीटमेंट देत केल्यानंतर सक्सेस झालं. असे भरपूर आहेत उदाहरण सांगता येईल तेवढे आहे. ठीक आहे, ते कमीत कमी 100-150 तर अपत्य आहे की त्यांना ते माझ्या होमिओपॅथीमध्ये सक्सेस झालं. तर सर आपण म्हणतो की कधी कधी असं होतं की सर्जरी हा एक शेवटचा उपाय म्हणून शिल्लक राहतो, पण कधी कधी मूळव्याध, नंतर मुतखडा असेल, अपेंडिसायटिस असेल, हर्निया असेल, अशा केसेसमध्ये तुम्हाला सर्जरी करा म्हणून सांगितलंय त्या पेशंटला, पण तुम्ही होमिओपॅथी देऊन त्यांना सक्सेसफुली ट्रीट केले. तर तुम्ही काय सांगताल, म्हणजे सर्जरीच्या पलीकडे पण होमिओपॅथी काम करते, तर तुम्ही काहीतरी किस्से आम्हाला सांगा. की ज्या वेळेला पेशंट येतो तो कुठल्या स्टेपला आला आहे की बाबा समजा पाहिजे असं ना मुतखडा आला आहे, मुतखड्याचा पेशंट आहे की बाबा खडा किती साईजचा आहे, किती एमचा आहे, कशामुळे बनला आहे, कुठल्या टाईपचा खडा आहे, हे जर डॉक्टरला माहीत नसेल तर डायरेक्ट डिसिजन ऑपरेशनला हा सल्ला नाही आहे. पण बाबा हा खडा नलिकेमधनं बाहेर निघण्यासारखा नाही आहे असं ज्यावेळी वाटतं त्यावेळेला ऑपरेशन हे पर्याय नाही. पण नलिकेमधनं बाहेर निघत असेल तर होमिओपॅथीमध्ये सुद्धा औषधं आहेत की नलिकेमधनं बारीक करून मुतखडा बरा होतो. पण तेवढंच ट्रीटमेंट तितकाच वेळ लागतो, तेवढा पेशंटही दम काढला तर बरा होतो. हां, मुतखडा तयार का होतो हे जर पेशंटला जर सांगितलं तर ती मुतखडा होणार नाही. काही क्षार असतात, ते क्षाराच्या मुळात मुतखडा तयार बनतो, पण कुठले क्षार खाण्यामध्ये असतात. आजकालच्या 99% लोकांच्याकडं आहारामध्ये टोमॅटो हे आहार पहिल्यांदा असतो आणि टोमॅटोमध्ये कॅल्शियम ऑक्झलेट असतात आणि 99% लोकांना कॅल्शियम ऑक्झलेटची कडे तयार होतात. आणि कॅल्शियम ऑक्झलेटची खडे कधी होतात
जर समजा पासनं युनिटपासनं आउटपुटला जर ऑर्डर आली असेल त्याच्या शहरात तर तो पेशंट अवॉइड करतो, जाण्याचा टाळतो जरा. आणि हे टाळल्यानंतर ते काय तर ठराव चालत राहिले त्यानंतर खरा म्हणतो. आणि नंतर मग डॉक्टर शिवे पेन होऊन दुखायला लागतं. त्यावेळी डॉक्टर सांगतात की तुम्हाला मुतखडा झाला. अरे पण कितीच त्रास झाला, कसा किती एवढा मोठा आहे हे सोनोग्राफी केला जातो. आणि असं की वाटलं तर ते शक्य वाटलं तर होमिओपॅथीने क्युअर केलेले आहेत आम्ही. बरेचसे आहेत, एका गावात 100 पेशंट क्युअर केलेत. तर बघा मंडळी, मुतखडा किंवा मूळव्याध ह्याच्यावरती ॲलोपॅथीवाले ऑपरेशन सारखेच उपाय आपल्याला सुचवत असतात. तर होमिओपॅथीमध्ये आपण सर्जरी न करता होमिओपॅथीवरती ट्रीटमेंट घेऊन मूळव्याध आणि मुतखड्यासारखे क्युअर करू शकतो. तर सर, ॲलोपॅथीवाले म्हणतात की स्किन डिसीजवरती म्हणजे जे सोरियासिस सारखे एक्झिमा सारखे जे डिसीजेस आहेत त्याच्यावरती ॲलोपॅथीवाले म्हणतात की हे फक्त म्हणजे इनक्युरेबल आहे किंवा टेम्पररी रिलीफ देऊ शकतं. तर होमिओपॅथीने परमनंट क्युअर झालेल्या स्किन डिसीज ज्या आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगताल? ज्या वेळेला स्किन डिसीजचा पेशंट येतो त्यावेळेला पेशंटच्या शरीरावर रॅश उठलेले असतात. आणि रॅश उठल्यानंतर पेशंटच्या एक्सटर्नल स्ट्रक्चर त्याचे बॉडी स्ट्रक्चर सांगतं की ह्या शरीरामध्ये ह्याच्या किती हीट आहे. हीट वाढल्यानंतर हीट बाहेर पडणं त्यालाच आपल्या इंग्रजी भाषेत किंवा मेडिकल लाईनमध्ये एक्झिमा म्हटलं जातं. हीट बाहेर पडणं म्हणजे एक्झिमा आहे. आणि ते प्युअर होत नाही म्हणून त्यावेळी ऑइल वापरतात, ऑइलमेंट वापरतात, ही नंतर एक्सटर्नल यूज करतात. परंतु आतली हीट बाहेर पडली की त्याला एक्झिमा म्हटला जातो. तो जर नाही क्युअर झाला तर एक्झिमाचा रूपांतर सोरियासिसमध्ये होतं. म्हणजे सगळ्याचा ओरिजिनल तयार करून तर हीट वाढल्यानंतर हे सगळे प्रकार घडतात. मग आज तुम्ही हीट जर मेंटेन्स केलं तर होमिओपॅथिकनं जर हीट मेंटेन्स केलं तर पेशंट क्युअर होतो. आता कुठला पार्ट कधी होतो मॉडॅलिटीवर आहे हे सगळं. कुठल्या ठिकाणी आहे, कधी ॲक्टिवेट होते, कधी रिलेट करते. चांदणी प्रकाशामध्ये कमी येते का हे कृष्णप्रकाशामध्ये काय येते कमी, हा स्टडी होमिओपॅथीमध्ये आहे. ती डॉक्टरचा अभ्यास आहे. आणि त्यानुसार औषध कॉमन जर मेडिसिन दिलं की बाबा होमिओपॅथीमध्ये कॉमन त्याच्या बॉडी स्ट्रक्चरला कुठलं मेडिसिन लावू पडते त्यानुसार औषध दिलं तर पेशंट क्युअर होतं. असे भरपूर आहेत स्किन डिसीजचे की सोरियासिसचे पेशंट समजा सोरियासिस नसताना सोरियासिसची ट्रीटमेंट दिली. काही ॲलोपॅथी डॉक्टर देतात आणि त्याची साईड इफेक्ट म्हणून बोटं वाकडी होण्याची इतपत होतात. मग काही मेडिसिन देतात हे मला माहीत नाही, पण त्याचे साईड इफेक्ट झालेले असतात. मग होमिओपॅथीमध्ये साईड इफेक्ट तर नाही आहे. पण म्हणतात की ॲलोपॅथीमध्ये सोरियासिसला हे नाहीये, ट्रीटमेंट नाहीये. पण होमिओपॅथीमध्ये आहे. मग तुम्ही कसं ट्रीट करता मी सोरियासिस? पॅथॉलॉजी सगळं सस्टेट होते. त्याच्या शरीरामध्ये हीट किती आहे ते बघितले जातात. आणि हीटनुसार हीट मारल्यानंतर पेशंट क्युअर होतो. बरोबर. तर सर, आम्ही ऐकलंय की होमिओपॅथी प्राण्यांमध्ये खूप चांगलं काम करते. तर तुमचं त्याच्याबद्दल काय सांगणे? प्राण्यामध्ये असे भरपूर काही केसेस आहेत की माशासारखे किंवा एखाद्या केसेसमध्ये की दूध न देणारे दूध वाढासाठी होमिओपॅथीमध्ये एकमेव इलाज आहे की तुम्ही आज जर समजा 1 लिटर देत असेल तर 2 लिटर वाढवण्याची ताकद होमिओपॅथीमध्ये आहे. पण त्या पद्धतीने त्याला खाद्य सांगितलेलं असतं ते त्या डॉक्टरांच्यानुसार त्यांनी ऐकलं पाहिजे लोकांनी. होमिओपॅथीचा रिसर्च केला मी केवळ माझ्या सासरीचं प्राण्यांचं म्हणजे तर जनावरचं डॉक्टर असल्यामुळे, पशुवैद्यकीय अधिकारी असल्यामुळं डॉक्टर होतेच. आणि त्यांच्या सल्ल्यानुसार मी मास्टायटिससारख्या आजारावर होमिओपॅथीने मी सक्सेस झालो. आज मास्टायटिस हे ॲलोपॅथीमधलं सगळ्यात महागडा ट्रीटमेंट आहे आणि सक्सेसफुल आहे. पण होमिओपॅथीमध्ये किरकोळ रेटमध्ये पेशंट क्युअर होतो हे मी बघितलेलं आहे आणि अनुभव आहे. लेडीजमध्ये सुद्धा दूध येत नाही. पण आज मी होमिओपॅथीमध्ये मी लेडीजमध्ये पूर्ण तिला दूध आलेलं आहे. केसेस मी अनुभवलेले आहे. बाळाला दूध दिलेलं आईचं. हे होमिओपॅथिक आहे आणि ॲलोपॅथिकमध्ये नाही आहे ते. आता चालू जे डॉक्टर्स प्रॅक्टिस करतात तर त्यांना तुम्ही काय सांगता? होमिओपॅथी डिग्री घेतल्यानंतर आज होमिओपॅथीमध्ये काय आहे कितपत हे स्टडी करत राहा. प्रॅक्टिकली अनुभव घे की होमिओपॅथी हा असाध्य आजारावर साध्य करतोय. त्यासाठी आपण कुठं कमी पडतोय, आपण सक्सेस होणार का नाही हा भेदभाव तुमच्या मनातला जे आहे भीतीचा गोळा ते काढून टाका. होमिओपॅथिक सक्सेस होतोच ह्या पॉझिटिव्ह नजरेने तुम्ही बघा. वाळूचे कण रगडता तेल निघे तसा प्रयत्न केला तर होमिओपॅथीने 100% रिझल्ट येतातच. पण तेवढे तुमचे प्रयत्न लागतात. बरोबर आहे. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केला तरच होमिओपॅथीमध्ये यश मिळतं. यश मिळणार आहे. आणि इतर ॲलोपॅथी डॉक्टरने फायनल केला त्यांच्या बुद्धीने त्यांनी फायनल केले. आज तुम्हीही डॉक्टर म्हणून घेता, तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्या पेशंटला कसा रिलीफ मिळेल ही मार्ग कुठला आहे. आपल्या होमिओपॅथीमध्ये कुठली मेडिसिन आहे हे शोधा ना. शोधा सर्व काही मिळते. शोधले की सर्व काही मिळतं.
हा अनुभव आहे. इच्छा असेल तर मार्ग दिसेल. मा- प्युअर होमिओपॅथी प्रॅक्टिस करायची असेल तर खूप जास्त अभ्यास प्युअर करायला पाहिजे. होमिओपॅथी प्रॅक्टिस करा. 4 जिल्ह्यामध्ये 4 लोकांच्या मध्ये तुमचं 4 लोकांच्या मध्ये चांगल्या चांगल्या मोठ्या लोकांच्या मध्ये तुमची गणना होऊन जाईल. आणि दवा दिल्यानंतर दुवा ते मिळतातच. परमेश्वराला सुद्धा दुवा द्यावा लागते. संकट सुद्धा तो ऑटोमॅटिक बरा करतो. पण तेवढं तुम्ही वाहून घेतलं पाहिजे. मी रुग्णसेवा सगळे डॉक्टर काही लोक होत नाहीत. सगळेच काही लोक डॉक्टर होत नाहीत. ज्यांच्या नशिबामध्ये रुग्णांची सेवा करायची आहे त्याला डॉक्टर बनवलं आहे परमेश्वरानं. आणि डॉक्टरकी करत असताना मी पेशंट हाच माझा परमेश्वर आहे हे असं जर बघितलं तर तुम्हाला हेच 100% आहे. परंतु पेशंट हा माझा ग्राहक आहे आणि मी त्याला लुबाडत राहणार आहे हा दृष्टिकोन सोडून द्या. पैसा मागण्यात पैसे मिळत नाही. पैशाने ऑटोमॅटिक आपल्याकडे धाव घेतली पाहिजे. इतपत तुम्ही पास व्हा. असे भरपूर अनुभव घेतले की जेणेकरून मला गरजेपेक्षाही मला ज्यादा रक्कम देत गेली. पण मी घेतलेलं नाही. माझं जेवढं औषध आहे जेवढं कार्य केलं आहे तेवढंच मी फी घेतली. तर सर तुम्ही 30 वर्षापासून झालं प्रॅक्टिस करताय. तर तुमची 30 वर्षाची प्रॅक्टिस आणि आता जे चालू आहे भविष्यात आणि 30 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला काय फरक जाणून येतोय किंवा होमिओपॅथीचा विकास कुठे चाललाय? पूर्वी लोकांना होमिओपॅथिक माहीत नसलं त्यामुळे आम्ही ते त्यावेळेला होमिओपॅथिक देत गेलो. त्यामुळे पूर्वीच्या काळात आणि आताच्या काळामध्ये फार फरक झालेला आहे. कारण का अशिक्षित होते ते सुशिक्षित झाले. सुशिक्षितांची संख्या वाढली आहे. त्यामुळं ॲलोपॅथिकच्या ट्रीटमेंटनं नाही झालं तर होमिओपॅथिक घेऊन बघूया अशी बघण्याची भावना लोकांची झालेली आहे. आणि त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन हा होमिओपॅथीकडे बघण्याचा पॉझिटिव्ह आहे. आणि त्या ठिकाणी होमिओपॅथिक डॉक्टर पॉझिटिव्ह पाहिजे आहे की त्यांना रिझल्ट पॉझिटिव्ह द्यावा. असं ज्यावेळेला रिझल्ट देते त्यावेळी भविष्यकाळात सुद्धा होमिओपॅथीचा पर्याय नाही. टॉप 1वर मग होमिओपॅथिकला मार्केट वाढेल. पण तितकंच डॉक्टरनी सुद्धा सहकार्य केलं पाहिजे. रुग्ण लवकरात लवकर कशी बरी होत आहे की होमिओपॅथिकमध्ये डॉक्टरांचा चष्मा बदलला तर रुग्णाचा चष्मा ऑटोमॅटिक बनतो. आणि होमिओपॅथीकडे बघण्याचा चष्मा पूर्वीपेक्षाही वेगळाच आहे. आजपर्यंत मी बघतोय 30 वर्षापूर्वीचा नाताचा कालावधी फार फरक पडलेला आहे. त्यामुळे लोकांना फार सांगावंसं वाटत नाही. कारण आज तितक्याच तयारीनं स्टुडंटसुद्धा किंवा जेवढे शिकलेले लोक रुग्ण आहेत ते सगळं होमिओपॅथिकचे नियम काय आहेत कसे खायचं हे सगळं माहिती आहे. सांगावं लागत नाही. त्यामुळे दगडात देव बघण्याची ताकद ज्यांच्याकडे आहे त्यालाच होमिओपॅथी पाहतो. ज्यांची श्रद्धा आहे ज्याचा विश्वास आहे डॉक्टर ज्यांचा विश्वास त्या गोळ्यावर आहे डॉक्टरच्या विषयावर होमिओपॅथी गोळ्यावर आहे तो पेशंट बरा होतो. भले विश्वास नसेल आणि सोन्यासारख्या गोळ्या जर हाय पावरच्या गोळ्या घेऊन सुद्धा काय उपयोग नाही. कारण आतापर्यंत बिनलेलं आहे. लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत बिनलेलं आहे की ॲलोपॅथिक डॉक्टर म्हटले की इंजेक्शन करणारा डॉक्टर ही व्याख्या त्यांच्या डोक्यात बसलेली आहे. पण आज अशा कंडिशनामध्ये लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत अशी कंडिशन झाली की बाबा याच्याशिवाय दुसरी व्याख्या आहे होमिओपॅथिक. म्हणून होमिओपॅथिकला सध्या 30 वर्ष झाले संघर्ष करत 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 टर्न होत गेले. आज लोकांना होमिओपॅथिक काहीतरी मॅजिक आहे खूप वाटू लागायला लागले. अशा केसेस बरेचसे आहेत की ज्या केसेसपासून मला समाधान मिळते की जे करून अशक्य वाटत होतं ते शक्य झाले. मग काय अशक्य आहे माझ्या होमिओपॅथीमध्ये? फक्त स्टडी करणं हे डॉक्टरचं कर्तव्य आहे. फक्त शोधणं गरजेचं आहे. आजार का बरा होत नाही काच उत्तर काढणं हेच होमिओपॅथी डॉक्टरने शोधलं पाहिजे. आजच्या काळामध्ये डॉक्टरांच्याकडं तसं बघायला गेलं तर रुग्ण सुद्धा सुशिक्षित आहेत. येतात सुशिक्षित. ॲलोपॅथिक औषधांना जर ट्रीटमेंटना कव्हर होईना तर दुसऱ्या पॅथीकडे जाऊया असं त्यांचं मानसिकता झालेली आहे. त्यामुळे होमिओपॅथिककडं आयुर्वेदिककडे बघण्याचा दृष्टीने 100% पॉझिटिव्ह झालेला आहे. पण तितकंच पॉझिटिव्ह रिपोर्ट देण्यास इतपत डॉक्टरसुद्धा पॉझिटिव्ह पाहिजे. पण डॉक्टरांच्या जर मनात जर होमिओपॅथीमध्ये शंका येत असेल पेशंट क्युअर होते का नाही कुणाचा याचा जर कॉन्फिडन्स डॉक्टरला जर नसेल तर पेशंटला कुठून येणार? तर पहिल्यांदा डॉक्टरांना कॉन्फिडन्स येण्या इतपत त्यांनी स्टडी ठेवला पाहिजे. सर आता जसं तुम्ही म्हणाला की होमिओपॅथिक डॉक्टर तेवढा काबिल पाहिजे. तर आता जे होमिओपॅथिक स्टुडंट आहेत जे भावी डॉक्टर बनणार आहेत होमिओपॅथिक डॉक्टर बनणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगताय? होमिओपॅथिक डिग्री घेतली तर नुसती डिग्री घेऊन चालणार नाही. तर त्या होमिओपॅथिक डिग्री घेत असताना होमिओपॅथिकमध्ये मन लावून अभ्यास केला तर होमिओपॅथिक भरपूर काय तुम्हाला देऊ शकते. पण तुम्ही घेण्याची तयारी ठेवली म्हणजे रिझल्ट घेण्याची तयारी ठेवा. तुमच्यामध्ये मग ॲलोपॅथिक सारखा रिझल्ट येईल पॉझिटिव्ह तुम्ही प्रसिद्ध होत झाला. याच्या पलीकडे होमिओपॅथिकमध्ये नाव लौकिक होईल आणि पैसा असं लौकिकपेक्षा नाव लौकिक होईल. आणि नाव कमवायचं असेल तर होमिओपॅथिक करा. पैसा कुणीही कमवतं. पैशाला व्हॅल्युएशन नाही. शेवटी नाव आहे कीर्ती आहे. आज तालुक्यात गल्लीतला तुम्ही फेमस झाला म्हणून फार मोठा डॉक्टर नाही. तालुक्यात फेमस झाला म्हणून डॉक्टर फार मोठा झाला असं नाही आहे. ज्यावेळी तुम्हाला एक एक राज्य सोडून जिल्ह्यात सोडून लोक येतील
त्यावेळी तुम्ही काहीतरी एक डॉक्टर होण्याच्या लेवलला आहे असं तुम्ही समजायला काही हरकत नाही. पण जेवढी आज सुविधा आहे तुम्ही करू शकता आणि करावं या मताचं मी आहे. ज्यावेळेस तुम्हाला बाहेरच्या देशातनं किंवा बाहेरच्या देशात माझं नाव कसं जाईल ही उमेद पाहिजे तुमच्याकडे. मी सगळ्यापेक्षा इतरापेक्षा मी जास्त पैसे घेतो. पैसा ज्यादा घेणारा डॉक्टर हा मोठा नसतो. तर आता जे होमिओपॅथिक स्टुडंट आहेत ते बऱ्यापैकी आता होमिओपॅथी करतात पण ॲलोपॅथीकडे वळतात. तर त्यांना तुम्ही काय सांगचाल की बाबा होमिओपॅथी कशी चांगली आहे ॲलोपॅथीपेक्षा? होमिओपॅथीमध्ये मॅजिक येणार बाबा नवीन असं आहे की ज्यावेळेस तुम्हाला नवीन सायकल दिलेली असते, नवीन सायकल दिलेल्या असतात, सायकल तुम्हाला चालवायला येत नसेल तर सायकलमध्ये दोष आहे असं तुम्हाला वाटते. तुम्हाला चालवायला येत नाही म्हणून सायकल चालत नाही. तर होमिओपॅथीमध्ये तुम्ही इंटरेस्ट घ्या, प्रॅक्टिकल अनुभव घ्या. जिथं जर पेशंटचा रिझल्ट येत नाही, काय रिझल्ट येत नाही हे अभ्यास करा आणि त्याला सक्सेस करा. तो एक पेशंट बरा झाला तो 10 जणांना सांगतो. त्याला मार्केटिंग काय करायचं काय गरज नाही. तो पेशंट ऑटोमॅटिक दुसऱ्या पेशंटला बोलतो की या होमिओपॅथीने असं मी आजारातून बरा होतो. तर मंडळी आपल्याला सरांनी त्यांचा 30 वर्षाचा अनुभव थोडक्यात का होईना खूप भारी रीतीने सांगितलेला आहे. तर खरंच मनापासून सर तुमचं धन्यवाद. आणि सरांनी त्यांचा अमूल्य वेळ आपल्यासाठी दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर तुमचा. तर सर आपली मुलाखत बघून गरजू पेशंटने होमिओपॅथी ट्रीटमेंट घ्यायसाठी जर कॉन्टॅक्ट करायचं म्हटलं तर तुम्ही त्यांना पत्ता सांगावा. मी डॉक्टर विवेक शिंदे, शिवशक्ती होमिओपॅथी क्लिनिक, विद्यानगर, कवठेमहांकाळ. माझा मोबाईल नंबर 9423 82 92 89. या मोबाईलवर कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. तर श्रोतेहो तुमचे काही जरी प्रश्न असतील हेल्थविषयी ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा जेणेकरून आपण सरांशी नेक्स्ट टाईमला डिस्कस करू आणि नक्कीच तुम्हाला त्याची उत्तरं सर देतीलच.